नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेती मित्र लक्ष्मण शिंदे. आपण आहे आज वाळवामध्ये. आपले जे शेतकरी मित्र आहे संजय महाजन सर यांनी बघा एक नवीन शेती केली आहे की द्राक्ष बागेमध्ये पेरू. जे द्राक्ष बाग पण त्यांचं वरती चालू आहे आणि आता पेरूचं उत्पन्न इन्स्टंट त्यांचं चालू झालेलं आहे. म्हणजे एक दुय्यम पीक ते इथे घेत आहे की एक नवीन शेती त्यांनी करायची ठरवली आणि त्याच्यात ते यशस्वी झाले. बघा आज आपण या बागेमध्ये जे फिरतोय किंवा आज बागेमध्ये उभे आहे, या बागेमध्ये महाजन सर आपल्या बागेला किती दिवस झाले अजून लागवड करून पेरूच्या? पेरूला आता 11 महिने झाले. आणि द्राक्ष बागेला? द्राक्ष बागेचंही दुसरं पीक आहे आणि नेऊन आता 33 दिवस. बघा म्हणजे 11 महिने दिवस. बरोबर. आणि म्हणजे पुढे या थोडेसे 11 महिन्यामध्ये तुमचा बार मार्केटला गेलेला आहे. एकूण किती झाडांची लागवड केली आपण? 1200 झाडांची लागवड केली. एकूण 1200 झाडं आहे द्राक्ष बागेमध्ये. 11 महिन्यामध्ये एक साधारण किती पेरू आपला मार्केटला गेला असेल विकायला? 3.5 टन तरी गेले. बरोबर, एक 3.5-4 टनापर्यंत. आणि आता सध्या आपण जर बघितलं तर माल परत त्यांचा हार्वेस्टिंगला पण आहे. एक पेरू तोडून दाखवा साहेब, आपल्या मालाची चकाकी किंवा क्वालिटी कशी आहे दाखवा. 1-2 पेरू तोडावर तोडा, तो पण तोडा. बघा आज 9व्या महिन्यापासून यांचा हा माल चालू आहे आणि पेरू 3.5-4 टन मार्केटला गेला आहे. आणि आता बराचसा माल जसा आपण व्हिडिओमध्ये बघताय हा मार्केटला जाण्यासाठी परत आहे. त्याच्यानंतर जर आपण आता झाडावरती जर बघितलं सर, जवळ घ्या थोडंसं. बघा हा नवीन माल आता एवढ्या 8-15 दिवसामध्ये परत फर्म पिशवीमध्ये जाण्यासाठी आहे. आणि वरती पण लगेच कळ्या बोराच्या आकाराचं आणि वरती फुलं पण लागलेले. म्हणजे जवळपास हा सदाबहार पेरू असल्यामुळे याला वर्षभर पेरू येत असतात. बरं, पेरूच्या एकूण 90-92 जाती आहे. त्याच्यापैकी बराचसा माल हा जो आहे हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मार्केटमध्ये येतो. त्यावेळेस नक्की पेरूचं मार्केट कमी झालेलं असतं, पडलेलं असतं. पण बघा आज आपण द्राक्ष बागेमध्ये ही शेती बघतोय. याच्यातून जर आपण एकंदरीत जर विचार केला तर नकळतपणे जो आता नवीन बार येतोय त्यांचा आता जो फर्म पिशवीमध्ये हा जानेवारी-फेब्रुवारी मध्ये विकायला जाणारा माल आहे. तर यावेळेस मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी असते आणि रेट पण चांगला भेटतो. का जो येत्या काळामध्ये आपल्याला जानेवारी-फेब्रुवारी मधले रेट पेरूचे नक्कीच कळणार आहे. तर ह्या पेरूला जानेवारी-फेब्रुवारी पासून तर पूर्ण आंबा मार्केटमध्ये येईपर्यंत 100% पेरूला मार्केट असतं. हे आपण जसजसं टप्प्याटप्प्यात साहेबांचा माल जाईल त्या पद्धतीने आपण त्यांचा फॉलोअप घेणारच आहे की काय रेटने विकला. साहेब आपण जास्तीत जास्त हाईस्ट काय रेटने पेरू विकला? 40 रुपये. 40 रुपयाने विकला. आणि कमीत कमी 10 रुपये. बघा 10 रुपयापासून 40 रुपयापर्यंत पेरू त्यांनी विकलेला आहे. मार्केटमध्ये चढ उतार हा चालूच राहणार. डिमांड अँड सप्लाय म्हणजे आवक जर वाढली तर पेरूचं मार्केट कमी होतं आणि जसजसं पेरू मार्केटमध्ये कमी होतो तसा परत पेरूला भाव येतो. एक सरासरी 10 रुपयाला पण विकलाय आणि 40 रुपयाला पण विकलाय. पण एक साधारण जर सरासरी काढली तर एक 20-25 रुपयाची जरी सरासरी निघाली पेरूची वर्षभराची तर खूप चांगल्या प्रकारे पैसे होतात. अतिगंधाट लागवड असल्यामुळे टनेजने उत्पन्न घेणं हे आपलं मुख्य विजन आहे. टनेजने उत्पन्न जर काढलं तर कितीही कमी रेटने पेरू विकला तरी तो परवडतो. पण जे अदर व्हरायटी आहे ज्या लागवड करतोय आपण पेरूच्या, की ज्या 5-5, 7-7, 8-8 फुटावरती आहे, पण आपला पेरू जो आहे हा 2 फुटावरती आहे. म्हणजे कमी एकरामध्ये, एका एकरामध्ये कमीत कमी 3 एकराचा पेरू लागला जातो आणि त्याच्यातून टनेजने उत्पन्न निघतं. एक 6-7-8 वर्षापर्यंत जरी ही व्हरायटी आपण चालवली तरी आपल्याला लाखो रुपये देऊन जाणारी ही व्हरायटी आहे. मिनिमम रेट आणि हायस्ट रेट कसाही विकू द्या मार्केटमध्ये, पण आपण टनेजने उत्पन्न घेऊया आणि मार्केटमध्ये जे आपण म्हणतोय चढ उतार त्या हिशोबानुसार याची सरासरी चांगली काढते. मी महाजन सरांचं 100% खूप कौतुक करतो की त्यांनी द्राक्ष बागेमध्ये हा नवीन प्रयोग केलाय की पेरू लागवड करून. बघा काम चाललंय साहेब फक्त तुमचं बागेवरती. खत व्यवस्थापन असेल, ड्रीप असेल, सगळं काम चाललंय तुमचं बागेवरती. पण त्याच्यावरती हा बोनस भेटतोय तुम्हाला. म्हणजे याचं उत्पन्न तर भेटणारच आहे पण त्याच्यासोबत पेरूचं पण उत्पन्न होतं. बरं, बागाला ह्या पेरूच्या झाडाचं काही डिस्टर्ब नाही, बागेला काही कुठलाच डिस्टर्ब नाही. याच्या मुळ्यावरती असतात, द्राक्ष बागेच्या मुळे पांगलेल्या असतात, त्याच्यामुळे याच्यावरती
त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे आपण हे बोनस पीक घेतोय. सर, आपण जे शेतकरी आज पारंपरिक शेतीमध्ये अटकून पडला, एक 4-4 महिन्याची शेती, वारंवार त्याच्यात रोटर मारणं, नांगरटी करणं, त्या शेतीमध्ये अटकून पडलाय, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल फळबागेविषयी? पेरू या बागेसाठी तसं काही जास्त मेहनतीची कामं करण्याची गरजच नाही. जे आहे ते एकदा लागण करून त्याची व्यवस्थापन केलं, नंतर काय त्यात नांगरट करणे किंवा कुठलंही आऊत मारण्याची गरज लागत नाही आणि कमीत कमी पाणी लागतं याला. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याची जी मुख्य लिकेज आहे, का वारंवार 4 महिन्याची शेती केली का परत नांगरटी कर, रोटावेटर मार, त्याच्यात खूप पैसा जातोय. ही शेती एकदा केली की एक 7-8 वर्षापर्यंत तुमचं काम संपलंय. शेतीची एवढी खास मशागत करण्याची गरज पडत नाही. तेव्हा काय तर आपण हे जे बघतोय द्राक्ष बागेमध्ये पेरू, वाळवा तालुका, जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यातील संजय पवार साहेब, संजय महाजन साहेब यांनी ही सुंदर शेती आपल्या शेतामध्ये केलेली आहे की ज्याच्यावरती आता हार्वेस्टिंग पण झाली आहे. नवीन पंपिशीमध्ये जाण्यासाठी माल आलेला आहे आणि पूर्ण प्लॉटवरती नवीन कळ्या पण दिसत आहे आपल्याला. तर चांगले पैसे महाजन सरांना झालेले आहे आणि नवीन मालाचे पण होतील. नवीन आता आंबा मार्केटमध्ये येईपर्यंत त्यांचा सतत बहार चालू राहणार आहे. हे जवळच्या आसपासच्या कुठल्या मार्केटला नेता साहेब तुम्ही विकायला? सांगली मार्केट, कोल्हापूर मार्केट आणि लोकल मार्केट आष्टा, इस्लामपूर. बरोबर. आष्टा, इस्लामपूर, कोल्हापूर आणि सांगली हे 4-5 मार्केट आणि वाळवा पण हे तालुक्याचं गाव आहे. तर त्यांच्या मालाला चांगल्यापैकी उठाव आहे. व्यापारी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. बरेच व्यापारी आणि आसपासचे शेतकरी पण या द्राक्ष बागेतील नवीन प्रयोग बघण्यासाठी लांबून लांबून शेतकरी येतात. त्यांना महाजन साहेब मार्गदर्शन पण करतात, लागवडीच्या संदर्भात व्यवस्थित माहिती पण देतात. पूर्ण महाराष्ट्रभरातून इथं प्लॉट व्हिजिटसाठी लोक येतात की नक्की खरोखर द्राक्ष बागेमध्ये पेरू सक्सेस झाला का आणि त्याचं उत्पन्न भेटतंय का. तर पुन्हा एकदा सरांच्या पुढील कामासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.